तुला जर वाटत असेल तर मी माझ्या कंपनीमध्ये तुला पार्टनरशिप पण देऊ शकतो. सर, तुमची ऑफर खूपच छोटी आणि माझं डिसिजन खूप मोठा आहे. तुम्हाला देवशी बोलायला पाहिजे. कोणतीही गोष्ट कधीही त्यांच्यापासून लपवण्याचा माझा उद्देश नव्हता, पण प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे हे आवश्यक नाही वाटत मला. हा खरंच खूप मोठा डिसिजन आहे देवसाहेब. मी हे पेपर्स नॅन्सीसाठी नाही तर माझ्यासाठी साईन केलेत, कारण की माझी ही सही आमचे छोटे साहेब म्हणजेच मनोज केसरीच्या तोंडावर मारलेली झापड असेल. मी आत्ताच नॅन्सीला सगळं सांगते. शी विल बी व्हेरी हॅपी. अँड थँक्स अलॉट सर. खरंच नॅन्सीला यापुढे एक नवीन आयुष्य मिळेल. नाऊ शी कॅन फाईट विथ दॅट डिझीज. थँक्स अलॉट वन्स अगेन. एक ब्रेकिंग न्यूज आहे, पण मी तुला ती अशीच नाही सांगणार आहे. हॅलो, हॅलो, कुठे आहेस? काय झालं? तू मला डिस्टर्ब का करतेस? मी काहीतरी बघत होते ना. काय बघत होतीस? तुला का सांगू? ठीक आहे, माझ्याजवळ सुद्धा एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. जोपर्यंत तू नाही सांगणार मी पण नाही सांगणार. अच्छा. ठीक आहे. मला जरा विचार करू दे की तुझी गोष्ट मला जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे की माझी गोष्ट तुला सांगू. एक्सक्यूज मी, एवढा विचार करायची काहीच गरज नाहीये. मी तुला सांगते. श्श्श. नाही नाही नाही, सांगितलं ना मी विचार करते. रिमेंबर, सेकंड थॉट इज ऑलवेज बेटर. सो थिंक 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 बिफोर यू लीव. प्लीज मला विचार करू दे. एक्सक्यूज मी, माझ्याजवळ ना एवढी बुद्धी नाहीये, आणि जी आहे ना ती पण निघून जाईल. ठीक आहे, मी सांगते, मग तू विचार करत राहा तुला सांगायचंय की नाही. ठीक आहे, तर तू मला सांग. बोल ना. देवने त्याची केस मागे घेतलीये. आणि त्याने त्याच्या स्टेटमेंटमध्ये सरळ सरळ लिहिलंय की जे झालं ते झालं. आणि मी हे रिअलाइज केलंय की नॅन्सीला तिच्या केल्याबद्दल पश्चाताप आहे, म्हणून मी माझी केस मागे घेत आहे. आणि त्याच्या या साक्षीने तुझी केस आणखी वीक झाली आहे. अँड नाऊ यू विल बी फ्री सून. खरंच? काय झालं? तुला आनंद नाही झाला? हा, मला
मला खूप आनंद झालाय. खरंच मला खूप आनंद झालाय. माझ्या देवने मला क्षमा केलं. क्षमा केलं मला. मला खूपच आनंद झालाय. खूपच. बरं ठीक आहे. आता मी तुला सांगते मी काय बघत होते. सांग. नाही, तू आधी विचार कर मी काय बघत होते. बरं सांग, तू काय बघत होतीस? मी माझ्या देवकडे बघत होते. आणि माझा देव सुद्धा माझ्याकडे बघत होता. आणि तो माझ्याकडे बघून हसत सुद्धा होता. आता मी माझ्या देवला भेटायला जाणार आहे. आता मी त्याला भेटायला नक्कीच जाणार. हॅलो, घोष स्वीट्स. हा बोला मॅडम. तुमच्याकडे सगळ्यात चांगली मिठाई कोणती आहे? मॅडम सगळ्यात चांगले आहेत, सगळ्यात टेस्टी आहेत. बोला कोणती देऊ मी तुम्हाला? तसं नाही, सगळ्यात चांगली कोणती आहे? मॅडम सांगितलं ना तुम्हाला सगळ्यात चांगले आहेत. नाव सांगा ना तुम्ही, तुम्हाला कुठली हवी आहे? ओके, तर तुम्ही 20 पीसेस रसमलाई पाठवा. रसमलाई 20 पीसेस. मॅडम एक काम करतो ना, रसगुल्ला पाठवतो 25 पीसेस तुम्हाला. का? कारण मॅडम रसगुल्ला सगळ्यात चांगलं आहे. तुम्हाला खूप आवडेल. ठीक आहे. ऍड्रेस सांगा ना मॅडम. संगीता अपार्टमेंट, संगीता अपार्टमेंट, 14th फ्लोर, 14th फ्लोर, 1403. 1403. ठीक आहे मॅडम, सकाळी तुम्हाला मिठाई मिळेल. आता का नाही? ते काय ना मॅडम, आता क्लोजिंग टाइम आहे, आम्हाला पण घरी जायचं ना म्हणून. ठीक आहे, तुम्ही उद्या पण नका पाठवू आणि तुम्ही घोरी जा. कट केलं. मी म्हणत होते ना की आयुष्यात सुख तेव्हाच येईल जेव्हा तू सिच्युएशनला एक्सेप्ट करून पुढे चालशील. आज तू खुश आहेस आणि तुला खुश पाहून मला खूप आनंद होतोय. कालपर्यंत मी तुझ्यामध्ये दुःखात होते, भयभीत होते, पण आज मी एखाद्या स्वतंत्र पक्षासारखी स्वतःला पाहते. तू कोण आहेस? तुझे मन. तुला जर वाटलं तर तू तुझा आनंद माझ्यासोबत शेअर करू शकतेस. ही मिठाई तू कुणासाठी मागवत होतीस? इथे तर कोणीच नाहीये आणि तू तर मिठाई खात नाहीस. कारण मी आज खूप खुश आहे. जर कुणी आलं असतं तर त्याला खाऊ घातलं असतं, बिल्डिंगच्या सिक्युरिटीला, आणि मी स्वतःही खाल्लं असतं. खूप दिवसानंतर माझ्याबरोबर काही चांगलं होतंय आणि पुढेही चांगलंच होईल.
कोणत्याही संकटाला फेस कर, हिम्मतीने पुढे चल. आज सुख आलंय तर उद्या अडचणी पण येणार. आयुष्यात काहीही परमनंट नसतं, सगळंच टेम्पररी असतं. एनिवे, ऑल द बेस्ट. शिखा, तू प्लीज सॅवीला फोन कर ना. देवने तर मला क्षमा केलं, सॅवी पण क्षमा करेल मला. शिखा, तू प्लीज सॅवीला फोन कर प्लीज. सगळ्यांकडे जाऊन माफी मागायची काय गरज आहे? देव तुझ्यासाठी इम्पॉर्टंट होता ना. त्याने त्याची केस मागे घेतली, याचा अर्थ त्याने तुला माफ केलं. देवने स्वतःच्या एकट्याच्या मर्जीने केस मागे घेतली नसेलच. अनुदामिनीने सुद्धा काहीतरी म्हटलं असेल. आणि बहुतेक ते तुझे छोटे साहेब, ते सुद्धा काहीतरी बोलले असतील. माझ्या मते हेच लोक तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, ज्यांनी तुला माफ केलं. आता सॅवीला तू विसरून जा. नाही शिखा, मी सॅवीसोबत खूपच वाईट केलंय. इनफॅक्ट मी मैत्रीण बनून तिला धोका दिलाय. माझं सॅवीला भेटणं खूप आवश्यक आहे. तुला नाही समजणार. तू प्लीज एकदा तिला फोन कर ना प्लीज. नंबर तुझ्या लक्षात आहे का? हो. ज्या नंबरवर तुम्ही संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या बंद आहे. स्विच ऑफ दाखवतोय. स्विच ऑफ? हॅलो. Hey, you are doing great job, Shikha. I'm really very, very, very impressed. कोण बोलताय? विसरलीस तू मला? Hey, so bad. It's okay. काही हरकत नाही. मी काही विसरून जाणारे गाणे नाहीये माय डिअर. आठवणीत येईल. डोक्यावर जोर टाक. अँड वेट फॉर टाइम. वेळ आल्यावर. शिखा, हा प्रभाकरन गिळून टाकेल सर्वांना. कोणाचा फोन होता? माहित नाही, भलत्याच गोष्टी करत होता. अच्छा, शो मी द नंबर. कोणता तरी प्रायव्हेट नंबर होता. प्रायव्हेट नंबर? ओके, देन डोंट वरी. जे व्हायचं होतं ते झालं. आता जे होणार आहे ते चांगलंच होईल. मी सगळं काही फेस करण्यासाठी मेंटली प्रिपेअर्ड आहे.
कारण मी टाईमपेक्षाही टफ झाले. म्हणून तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तुला मी माझ्या सगळ्या जबाबदारींपासून मुक्त केलंय. Congratulations. I'm so happy, my love. तू Thank you so much, my love. माझी आठवण ठेवल्याबद्दल. And lots of thanks to you. तू तुझ्या हृदयात मला जागा दिली. भले नफरतही असो. हे? तू मला फोन का केलास? खरं सांगू, तुला भीती दाखवण्यासाठी. आता मी ती सायवी राहिलेली नाहीये जिला तू नेहमी नेहमी धमकावण्यात यशस्वी व्हायचास. I know, my love. You are the woman of substance. पण तुला तर माझ्याबद्दल माहित आहे ना? आय एम स्टिल बॅड मॅन. एनिवे, आता मी तुला कधीच धमकावणार नाही, कारण आता माझ्या आयुष्याचा एम काही वेगळाच आहे. मी तुला फक्त यासाठीच फोन केला की मी तुझ्यापासून दूर नाहीये. आय एम ऑलवेज सराउंडिंग यू. तुझ्या आसपासच आहे नेहमीच. तेव्हाही जेव्हा तू दुबईमध्ये होती. जर का तू पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी पोलिसांकडे जाईन. वाय नॉट नाव? आत्ताच का नाही? होय, मी आत्ताच जाऊ शकते. त्याने काहीच फायदा नाही होणार, माय लव्ह. कारण की मी तर जेलमध्येच आहे. तुझ्या देव आणि त्याच्या सो कॉल्ड लहानग्या साहेबांच्या कृपेने, माय लव्ह. पण मी खूप मुक्त आहे आपल्या नशिबाच्या कृपेने. जो जेलमध्ये आहे तो माझा भाऊ आहे, बिंद्रा. तू तर ओळखतेस ना त्याला? ज्याला लोक बिंद्राच्या नावाने ओळखतात, माहिती तर आहे, पण कधीच त्या लोकांनी बिंद्राला बघितलेलं नाही. म्हणूनच जगातली कुठलीही शक्ती हे प्रूव्ह नाही करू शकत की जेलमधील बिंद्रा प्रभाकरन नाहीये. आता माय लव्ह, तू तर विचार करत असशील की ही गुप्त बातमी मी तुला का सांगतोय. तर आपल्या डोक्यावर जास्त ताण देण्याची गरज नाहीये माय लव्ह. हा सर्व खेळ मायेचा आहे आणि मी तुझा प्रभाकरन या मायावी जगाचा सिकंदर आहे, बादशाह आहे. हे तर तुला माहितीच आहे. पण माय लव्ह, तू आज माझ्याबद्दल एक नवीन गोष्ट जाणून घे की मी शनी देव आहे. तुझा देव, सो कॉल्ड लहानगे साहेब आणि अनुदामिनीच्या आयुष्यात काहीच महिन्यात सगळं काही नष्ट करून टाकीन मी.
आणि जसं की तुला माझ्याबद्दल माहिती आहे माय लव्ह, की स्त्रियांच्या मदतीशिवाय मी काही करू नाही शकत, किंवा असं समज की मला काही करायचं नाहीये. तर माझं हे काम करण्यामध्ये तुला माझी मदत करावी लागेल. मी तुला आता कोणतीच मदत नाही करणार. गरज पडल्यास मी तुझा जीव नक्कीच घेईन. I love to die, my love. My love, कधी येऊ मी तुझ्याकडे? कारण की तुझं माझ्याकडे पोहोचणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. सांग, कधी येऊ तुझ्याकडे? आता तू बस पापण्या झाक आणि मी तुझ्या समोर आत्ता हजर होईन माय लव्ह. जे नातं आपण जगतो, तुम्ही त्याच नात्याला हळूहळू संपवण्याचा प्रयत्न करत आहात. पुढे तेच होईल जे तुम्हाला हवंय. बहुतेक हे नातं फक्त नावापुरतं शिल्लक राहील.